अनेक स्त्रियांना आई व्हावं असं वाटत असतं, मात्र अनेक महिलांची ही इच्छा काही ना काही कारणांमुळे पूर्ण होत नाही। आई होण्याची इच्छा अधुरी राहिल्यानं नाशिकमधल्या एका उच्च शिक्षित महिलेनं चक्क बाळ चोरलं। पोलिसांनी अवघ्या काही तासात या बाळचोरीच्या घटनेचा छडा लावला, तेव्हा जे वास्तव समोर आलं त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। पाहूया। या आहेत सुमन खान, त्यांनी फोडलेला हा हंबरडा। 5 दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी सुमन खान नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या। त्यांनी गोंडस मुलाला जन्मही दिला, मात्र रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांचं बाळ चोरीला गेलं। रुग्णालयात त्यांच्याशी जवळीक साधणाऱ्या सपना मराठे नावाच्या महिलेनं त्याचं नवजात बाळ उचललं आणि धूम ठोकली। मंदिर है ना? हाँ हाँ, कुछ गणपति मंदिर कुछ खिड़की जाकिर भाई के बाद डबरी नहीं, गणपति मंदिर है ना जिधर बाजार लगती। कितने दिन का बच्चा था? अभी 8 दिन हुआ। बाळ चोरीला गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सरकारवाडा पोलिसांना माहिती दिली। चोरीला गेलेल्या नवजात बाळाच्या शोधासाठी नाशिक पोलीस सक्रिय झाले। संशयित महिलेचा शोध सुरू झालाय। पोलिसांनी हॉस्पिटल आणि नाशिक शहरातील जवळपास 50हून अधिक सीसीटीव्ही तपासले। दरम्यान एका सुजाण नागरिकानं संशयित महिलेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवून अवघ्या 12 तासात बाळ चोरीचा छडा लावला आणि बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावलं। डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिलेला ह्या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून ताब्यात घेतलं होतं। 2 दिवसापासून ती त्यांच्याशी संवाद साधत होती, त्याच ठिकाणी राहत होती, बाळाला सांभाळत होती। त्यामुळे फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही। डिलीवरी हुआ था, मेरा बच्चा होता, तो कल डिस्चार्ज मिला तो मैं उधर चले गया रिपोर्ट लेने के लिए। तो एक औरत थी, वो मेरे बच्चों को लेके चली गई। फिर उसके बाद मैं कंप्लेंट दिया। फिर सुबह पुलिस वाले ने मेरे बच्चों को लेकर आए, सुबह दिए, बच्चा मिल गया है। डॉक्टर का और पुलिस वालों का बहुत बहुत शुक्रिया करता हूँ। दरम्यान बाळ चोरी करणाऱ्या महिलेच्या चौकशीत जी माहिती समोर आली ती धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी आहे। बाळ चोरी करणारी सपना मराठे उच्च शिक्षित आहे। तिचं MBA पर्यंत शिक्षण झालंय। ती सरकारी लेखापाल परीक्षाही उत्तीर्ण झाली। नाशिकच्या दिंडोरीला तिचं माहेर तर धुळ्याला सासर आहे। लग्नाला 10 वर्ष झाली तरी तिला मूलबाळ झालं नाही, त्यामुळे गर्भवती असल्याचा बनाव करून ती माहेरी नाशिकला आली। नाशिक जिल्हा रुग्णालयात तिनं रेकी केली। अखेर मौका साधून सुमन खान याचं बाळ पळवलं। सपना मराठे सारख्या उच्च शिक्षित महिलेनं बाळ चोरीचं पाऊल का उचललं असा प्रश्न सर्वांनाच पडला। खरं तर अपत्य प्राप्ती होत नसेल तर दत्तक बाळ घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे असा सल्ला पोलिसांनी दिलाय। माझं सर्व नागरिकांना विनंती आणि आव्हान आहे की आपण ॲडॉप्शनचा मार्ग पत्करा। त्याच्यामध्ये 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला व्हेरीफाय करतात फॅमिलीला आणि अतिशय छान आपल्याला ॲडॉप्शन जे आपल्याला मूल पाहिजे तर त्या प्रकारचं आपण ॲडॉप्ट करू शकता। त्यामुळे असे मार्ग अवलंबू नका। जो शासनाने जो अधिकृत मार्ग दिलेला आहे तो आपण अवलंबा। उच्च शिक्षित महिलेनं केलेली बाळ चोरी हा केवळ नाशिकच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय। आई बनायची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या मातेच्या कुशीतलं बाळ चोरणं नक्कीच योग्य नाही। अपत्य प्राप्तीसाठी या थराला जाणं चुकीचं आहे। मात्र या महिलेवर ही वेळ का आली? सपना मराठेनं केलेली बाळ चोरी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे। किरण तादणे, पुढारी न्यूज, नाशिक।